नमस्कार, रामकृष्ण हरी. तर सर्वप्रथम या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. शून्यातून विश्व निर्माण केलं, पण बघा काळानं त्या घाला घातल्यावर आपण काहीही करू शकत नाही. इतकी गरीब परिस्थितीतून त्यांनी रील स्टार बनवून एक हॉटेल ग्रामपंचायत त्यांनी टाकलेलं होतं. आता दुसरी शाखासुद्धा टाकणार होत्या, पण त्यांनी त्यांच्याच हॉटेलच्या एका पाईपला गळफास घेऊन आपला शेवट केला. आणि ते शेवट करतात त्यांच्या घरच्यांनी बघितल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यात नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्यांना त्यामध्ये यश मिळालेलं नाही. तर ह्या ताईची फक्त वय 25 वर्ष असून तर यांच्यासोबत असं झालं आहे. कारण आता त्यांनी काय कारणामुळं असा अंतिम टोकाचा निर्णय घेतला आणि कशामुळं घेतला अद्यापही याच्यावर अजून म्हणजे कोणालाही काहीच माहिती नाही आहे. पण स्वतः इतकं विश्व निर्माण केलं, कारण आज कान्याकोपऱ्यातून त्यांना ओळखताय सगळे. कारण एका शून्यातून विश्व निर्माण करणं एवढं सोपं नाही आहे. आणि त्यामधून पण त्या सगळं सोडून गेल्यात. तर याच्यामध्ये काहीतरी आगळीवेगळी ट्विस्ट असणार आहे. तर ती पण आपण आपल्याला म्हणजे त्याची माहिती मिळाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर सुद्धा आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवूयात. पण छोटे छोटे लेकरांना सोडून त्या गेल्यात आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, पण त्यांचं त्यांना माहीत आहे. आणि अशा प्रकारे या ताईचा शेवट झाला. तर सर्वांच्या मते म्हणजे जोडी अशी होती की मस्तपैकी महादेव पार्वतीची, सीतारामाची. कारण एकमेकांना सपोर्ट करून ते रील स्टार बनले होते. असं नव्हतं की ते ताई एकट्याच रील स्टार होत्या, त्या दादांचाही त्यांना भरपूर सपोर्ट होता. पण काय आता देवाच्या आली म्हणा, आपल्या काय हातात आहे, असं वैर होऊ शकतं. आता नेमकं झालं काय आणि नाही काय कारणानं त्या ताईनं हा शेवटचा निर्णय घेतलेला आहे, आपण त्याच्यावर तर काही बोलू शकत नाही. कारण त्यांचं काय होतं आणि काय नाही आपण त्याच्यामध्ये काहीही बोलू शकत नाही. अशा प्रकारे ह्या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. तर ओम शांती 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 शांती. या ताईच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.